इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. जेव्हा अहंकार मनात ठाण मांडून बसतो तेव्हा प्रेमासाठी जागा कुठून राहणार. पण ह्या अहंकाराने माझ्या रितिकाचं आयुष्य बर्बाद करून टाकलंय. जे आयुष्य तू जगत आहेस ते सन्मानाचं आयुष्य नाहीये, एकटेपणाचं आयुष्य आहे. ताई, प्रत्येक माणूस आपलं आयुष्य आपल्या दृष्टिकोनातून पाहतो. नाही कावेरी, तुझा गैरसमज आहे. तू त्या घरी गेली होतीस तेव्हा कशा प्रकारे ते लोक वागले तुझ्या बरोबर. किंवा असं तर नसेल की आपला मुलगा कुठल्या अडचणीत सापडला असेल, एका अडचणीतून निघाला तर दुसऱ्या अडचणीत अडकला. अर्जुन कुठे आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे, मुळात आत्ता याचा पत्ता लागणं खूप मुश्किल आहे. जज साहेबांनी पण ही शक्यता नाकारली नाहीये की अर्जुनच आपला राकेश आहे. पण ही गोष्ट अजून निश्चित नाही. मग ही गोष्ट निश्चित करण्यासाठी अर्जुनला शोधा, तपास करा त्याचा. निलिमा, तू मुळीच काळजी करू नको. भले काही हो, मी जमीन आसमान एक करून अर्जुनचा पत्ता लावेन, नक्की लावेन. हे जेवण आहे, जेवून घे. मला इथे बांधून का ठेवलंय आणि कधीपर्यंत ठेवणार? जोपर्यंत माझ्या बॉसची मर्जी असेल तोपर्यंत. मला इथे कैद करून ठेवण्यामागे तुम्हा लोकांचा हेतू काय आहे? का त्या नकली राकेशला तुम्ही लोकांनी माझ्या घरी पोहोचवलं? सांग मला. तुझ्या प्रश्नांचं उत्तर फक्त इतकंच आहे की आता तो उद्देश संपून गेलेला आहे आणि तुझा तो ते राकेश त्याच्या दुनियेत जाऊन पोहोचलेला आहे. आणि एक वार पुन्हा तुझे आई वडील तुझा शोध घ्यायला लागलेले आहेत. हे बघ, जर तुम्हा लोकांचा जो उद्देश होता तो उद्देश जर पूर्ण झाला असेल तर प्लीज प्लीज मला सोडून द्या, मला जाऊ द्या इथून प्लीज. जर आमचा उद्देश सफल झाला असता तर तुझ्या सुटकेचा निर्णय तर कधीच घेतला गेला असता. पण आमच्या उद्देशाच्या सफल होण्यात सगळ्यात मोठी अडचण आहे ती रितिकाने आमचा उद्देश उधळून लावला आणि आज तिला धडा शिकवला गेला. कालपर्यंत ती आपल्याला स्वतःला एक कलेक्टर समजत होती, आपले स्वतःविषयी फार घमंड होते तिला. आणि आज ती घरी बसली आहे आणि तिचा तो दुसरा पती मानस. तुला ठाऊक आहे, मानसने पण तिला ठोकर मारली आहे. आणि जिथून तिने सुरुवात केली होती ना तिथेच येऊन ती पोहोचली आहे. आणि आता ती तिच्या बापाच्या आदित्य प्रताप सिंगच्या घरी राहतेय. कळतंय? पप्पा. अरे साक्षी. अरे बेटा, कशी आहेस तू? मी ठीक आहे पप्पा, तुम्ही कसे आहात? फार छान. अच्छा, तो राहुल नाही आला का बरं? त्यांना ऑफिसला जायचं होतं, फार जरुरीचं काम निघालं म्हणून ते मला खाली सोडून निघून गेले. मानस दादा कुठे आहे? मानस. जी डॅड. साक्षी. हाय दादा. साक्षी. कसा आहेस मानस दादा? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी ठीक आहे दादा. आज तुला खुश पाहून मी पण फार खुश झाले. मोठमोठ्या घटना घडून जातात आणि आयुष्य सरतच राहतं.
समजोता करणं माणसाचा स्वभाव आहे साक्षी. दुःखानं कवटाळून आपण असं किती जगू शकतो, आणि ह्याचंच नाव आयुष्य आहे. मानस दादा, म्हणजे याचा अर्थ तू अजूनपर्यंत रितिका वहिनीशी समझोता नाही केलास? समझोता करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही साक्षी. काय वाटतं तुला? जे काही झालंय ते विसरून आम्ही लोक समझोता करू? मुळीच नाही. कशी आहेस बाळा? ठीक आहे. पाहिलंस, याला म्हणतात ईश्वराकडचा न्याय. तुला कालपर्यंत जगायचंच नव्हतं. आपलं आयुष्य तुला निरर्थक वाटू लागलं होतं. दिला ना भगवंताने एक अर्थ. दिला ना भगवंताने एक अर्थ. आता तुला स्वतःसाठी नाही, आपल्या मुलासाठी जगावं लागेल. हे बघ आत्या, आयुष्याच्या आडवळणांनी मला तोडून टाकलं होतं, पण मी आयुष्याकडून हार मानणं नाही शिकले. बाळा, या दुनियेत 2 प्रकारचे लोक असतात. एक ते लोक जे आपलं आयुष्य चुपचाप जगत राहतात, मग ते कसंही असो. आणि दुसरे ते लोक ज्यांना आयुष्यात काहीतरी बनायचं असतं, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काही करायचं असतं, काही मिळवायचं असतं, नाव कमवायचं असतं. भगवंत अशाच लोकांची परीक्षा घेत असतो. बाळा, हे तुझी देखील परीक्षा आहे, आणि नेहमीप्रमाणेच तुला या परीक्षेत देखील पास व्हायचंय. हो आत्या, मला सुद्धा या परीक्षेत पासच व्हायचंय. माझ्यावर जे आरोप लागलेत त्यातलं सत्य समोर आणायचंय. मानसने माझ्यावर काही विचार न करता जी लांछनं लावलीत, जे शिंतोडे उडवलेत, ते मला हटवायचेत. आणि जोपर्यंत मी हे करत नाही ना, मी स्वस्थ नाही बसणार. मानसला समजावेन, त्याला हे पटवून देईन की तो जे काही बोललाय, जे काही केलंय ते चुकीचं आहे. असं नसणार रितिका की मानसला अजूनपर्यंत सत्य काय ते समजलं नसावं. पण बाळा, एक पुरुष त्याचा अहंकार त्याला कधीही बाईच्या समोर झुकू नाही देत. म्हणूनच मानस आपली चूक मानण्यासाठी इथे कधीही नाही येणार. असं जर असेल आत्या, तर पुरावा घेऊन मी स्वतः जाईन मानसच्या पाशी. आणि यासाठी नाही जाणार की मला त्याची गरज आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, की मी त्याच्यावर अवलंबून आहे, नाही. पण मी अशासाठी जाईन कारण की त्याने एक चुकीचा आरोप केलाय, आणि तो आरोप बाळगून मी जगू शकत नाही, सहन नाही करू शकत. कारण मानसने जी लांछनं लावली आहेत, जे चिंतोडे उडवले, ते मला खोडून काढायचे, म्हणून मी जाणार आहे. हो रितिका, माझी पण हीच इच्छा होती बाळा. तुला ही लढाई लढावीच लागेल. स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी. जी प्रतिष्ठा तू गमावली आहेस, ती परत मिळवावीच लागेल तुला. मिळवेन आत्या, कोणत्याही परिस्थितीत करेन, कोणत्याही किमतीवर करेन. कालपर्यंत मी मला स्वतःला एकटीला मानत होती, पण आज या दुनियेत मी एकटी नाहीये. माझ्यासोबत एक छोटा जीव जोडला गेलाय. त्याच्यासाठी करेन मी, त्याला हक्क देण्यासाठी मी करेन, त्याला सन्मान देण्यासाठी करेन. मी माझ्यावर लागलेले सगळे आरोप खोडून काढेन, केवळ आणि केवळ माझ्या मुलासाठी. मी काहीही करेन त्याच्यासाठी. शिवाय त्या ज्या लोकांनी माझ्याकडे बोटं दाखवलीत ना, त्या सगळ्यांचं उत्तर बनून मी उभी राहीन. हे बघ साक्षी, रितिकाच्या बाबतीतलं सत्य समजल्यावर ती या घरात कधीही येऊ शकत नाही. हे तू काय बोलतोयस मानस दादा? तू कोणत्या सत्याविषयी बोलतोयस? रितिका बहिणीच्या सत्याविषयी बोलतोयस की मग
त्या सत्याविषयी बोलतोस ज्यामुळे आपल्या सर्वांचा गैरसमज झाला होता. कोणत्या गैरसमजाविषयी बोलतेस तू? मी त्याच गैरसमजाविषयी बोलत आहे ज्यामुळे रितिका वहिनीला हे घर सोडून जावं लागलं होतं. ज्याच्यामुळे मी पण रितिका वहिनीला चुकीचं मानलं होतं. तो गैरसमज नव्हता, गोष्ट खरी होती ती, जी मी माझ्या डोळ्याने पाहिली होती. मानस दादा, याचा अर्थ तू अजूनही त्या गोष्टीला खरं मानत आहेस जी तू बघितली होतीस. मग तुला काय वाटतं, ते सगळं खोटं होतं? हो मानस दादा, मला तसंच वाटतंय. आणि मला तर असं वाटलं होतं की आतापर्यंत सत्य काय आहे ते तुला समजलं असेल मानस दादा. कारण ज्या राकेशमुळे तू रितिका वहिनीवर इतकं मोठं लांछन लादलं होतंस, खरे तर तो राकेश नाहीच आहे. तो तर कोणी दुसरा आहे, तो कोणी बहुरूपी आहे. तो राकेशने दुसरा कोणतरी आहे. हो मानस दादा, आणि ह्या गोष्टीचा डाऊट रितिका वहिनीला आधीपासूनच होता. आणि मानस दादा, तुला तर रितिका वहिनीशी यासाठी प्रॉब्लेम होता ना की तुला असं वाटत होतं की रितिका वहिनीच्या मनात अजूनही राकेश विषयी जागा आहे. पण मानस दादा, तो राकेश नव्हताच मुळी, तर तुझं म्हणणं खरं कसं ठरतं? आणि त्या गोष्टीचा खुलासा करायला रितिका वहिनी स्वतः गेली होती हे घर सोडण्याच्या 1 दिवस अगोदर. हे घर सोडण्याच्या 1 दिवस अगोदर मानस दादा, रितिका वहिनीला ह्या गोष्टीचा आधीपासूनच संशय होता की तो असली राकेश नाहीये. आणि ह्या गोष्टीचा फैसला आदित्य अंकल आणि दिव्याच्या समोर झाला की ती राकेशला भेटायला जाईल आणि त्याचा खरे खोटेपणा तपासेल. म्हणून ती राकेशला रेस्टॉरंटमध्ये भेटायला गेली. मग जेव्हा ती राकेशला भेटली तेव्हा तिला खरी गोष्ट समजली. तुला हे सर्व कसं काय ठाऊक? मानस दादा, मला ह्या साऱ्या गोष्टी दिव्याने सांगितल्या हे आहेत. तुला दिव्याने सांगितलं होतं? हो दादा, मी खरं सांगते. आणि ही गोष्ट प्रूफ सुद्धा झालेली आहे की तो असली राकेश नव्हता. तो एक बहुरूपी होता ज्याचं नाव बिपिन आहे. ओ गॉड. राहुलने मम्मीजींना फोन केला होता आणि मम्मीजींनीच राहुलला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जसं बिपिनच्या लक्षात आलं, तो घर सोडून पळून गेला. रितिका वहिनीला राकेशचा केवळ खरेपणा जाणून घ्यायचा होता, त्याची खरी गोष्ट जाणायची होती. पण ठाऊक नाही तुला हे सगळं कुठून कळलं. आणि तू त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलास आणि तू व्हिडिओ शूट केलास. यात रितिका वहिनीची कोणतीही चूक नाहीये दादा. रितिका वहिनीची चूक नाहीये. आता सत्य भले जे काही असो, एक वार का नातं तुटलं म्हणजे तुटलं. आता ते नातं नाही जुळू शकत. हे बघ, आता त्या घराशी कोणतंही नातं पुन्हा जोडलं नाही जाऊ शकत. आदित्य प्रताप सिंगने ज्या प्रकारचं वागणं माझ्याशी केलंय मी मुळीच विसरू शकत नाही. आता रितिका या जन्मी या घरात नाही येणार. जर आलीच तर एका अटीवर. जर आदित्य प्रताप सिंग माझ्या उंबरठ्यावर येऊन नाक घासेल आणि जेव्हा आदित्य प्रतापचं गर्वाने उंच झालेलं मस्तक माझ्या समोर चुकलेलं असेल तेव्हाच रितिका या घरात येईल. नाही तर आयुष्यभर तिला त्याच घरामध्ये राहावं लागेल. हे तू काय सांगतोस राहुल? आणि हे कसं होऊ शकतं? पण सत्य तर हेच आहे पप्पा. ज्याला आपण सगळे राकेश समजायचो तो खरं तर त्याचा बहुरूपी होता. ओ, म्हणजे अशी गोष्ट आहे तर. पण माझ्या या लक्षात येत नाही आहे की तो त्या राकेश बनून कसा आला आणि सर्वांनी त्याला राकेशच कसं काय मानलं. हो राहुल, पण त्या राकेशला तर पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली होती ना? हो पप्पा, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की पोलीस त्याला अटक करतात आणि तो स्वतःचं नाव राकेश सांगतो. आणि आम्ही सगळे त्याला राकेश समजून त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. आणि आदित्य प्रताप सिंग त्याची केस लढतात आणि त्याला वाचवतात देखील. राकेश आपल्या घरात येऊन राहतो आणि आम्ही सगळे त्याला राकेश म्हणून मानतो देखील. आणि सत्य तर हे समोर येतं की तो राकेश मुळात नाहीच आहे. अखेर तू त्या घरात घुसलाच का? राहुल, नक्कीच काहीतरी मोठं गौडबंगाल आहे याच्या मागे. अहो पण साहेब, एवढी मोठी गोष्ट कोणी गुडकट करताना शिवाय कशी करेल? आणि शिवाय त्याने स्वतःला पोलिसांच्या समोर पण राकेशच म्हणून सांगितलं होतं.
आणि त्याला जरा देखील या गोष्टीची भीती वाटली नाही की सजा पण होऊ शकते. हो पप्पा, मला पण वाटतंय की ह्याच्या मागे कुठलं फार मोठं कारस्थान होतं. ह्यासाठीच राकेशला त्या घरात पोहोचवलं गेलं होतं. पण बेटा, हेतू काय असणार ह्याच्या मागचा? आणि हे पण पाहना की किती अजब गोष्ट आहे. तो राजेश्वर, माझा इतका चांगला दोस्त, सख्खा मित्र, तो माझ्याशी कसा असा खोटं वागला. शिवाय त्या राकेशला माझा मुलगा म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केला पैशांच्या लालचीने. हो पप्पा, मला पण फार आश्चर्य वाटलं की ते इतकं धडधडीत खोटं का बोलले. खरं तर मला सुद्धा वाटतंय की राजेश्वरजी या षडयंत्रामध्ये फसून, या षडयंत्र तडकून त्या तोतयाला तुमचा मुलगा बनवू पाहत होते. साहेब, या गोष्टीचा विचार करा. ती तर ऐन येळेला त्या रितिकाजीने येऊन सत्याचा खुलासा केला. नाही तर तो बहुरूपिया आपल्या करोडोंच्या जायदातीचा वारस बनला असता तर. तुझं म्हणणं बरोबर आहे शेरसिंग. ही दौलत फार वाईट गोष्ट असते. ती मिळवण्यासाठी न जाणू कोणकोणती कारस्थानं रचली जातात. मला पण आता वाटू लागले की एक फार मोठा कट रचलाय माझी संपत्ती हडप करण्यासाठी. पण भलं हो त्या रितिकाचं, जिने अगदी योग्य वेळ येऊन सत्य काय ते उघड केलं, ज्यामुळे आपण वाचलो. जिने अगदी योग्य वेळ येऊन सत्य काय ते उघड केलं, ज्यामुळे आपण वाचलो. हो पप्पा, रितिका वहिनीने नेहमीच सत्याचा पक्ष घेतला आहे. शिवाय हेच करताना तिने न जाणे किती शत्रू बनवून ठेवले आहेत. पण तिने ह्या गोष्टीची बिलकुल देखील पर्वा नाही केली. पण आज रितिका वहिनीची जी अवस्था आहे त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही पप्पा. आणि तिचं निरपराधित्व कळल्यावरही मानस दादा आणि पप्पा तिला पुन्हा घरी आणायला रेडी नाहीयेत. असं का होतं पप्पा की जे लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात उज्ज्वल प्रकाश फैलावत असतात त्यांचं स्वतःचं आयुष्य नेहमी अंधारातच हरवून जातं. आणि मी भगवंताला साक्षी ठेवून सांगते की मी नेहमी तुझ्यावर प्रेम केलंय. केवळ तुझा आणि तुझा विचार केलाय. जर रितिकाला राकेश बरोबर काही संबंध ठेवायचे होते तर ती त्याला एका गर्दी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये का भेटेल? ती दोघं कुठल्या एकांत असलेल्या ठिकाणी भेटू शकले असते. आणि त्या दिवशी राकेश अगोदर निघाला. रितिका त्याच्या मागून निघाली आणि रितिकाची नजर कोणाला तरी शोधत होती. होऊ शकतं की ती राकेशला भेटायला गेलीच नसावी. होऊ शकतं की ती दुसऱ्या कोणाला तरी भेटायला गेली असेल. काय खरंच मी रितिकावर संशय घेऊन चूक केली आहे? जर रितिका नेहमी राकेशला भेटत होती तर तिला आधीच कळलं असतं की तो राकेश असले नाही, उलट कोणी तोतया आहे. आणि रितिकाचा ओढा भले राकेशकडे आधी होता पण कोणा तोतयाकडे तर नाही असू शकत. आणि ही गोष्ट तर सर्वांनाच ठाऊक आहे की रितिका 2 वेळा राकेशला भेटायला रेस्टॉरंटमध्ये गेली होती. का जाणून बुजून कोणी हे कारस्थान तर नाही रचलंय ज्यात अडकून मी माझ्याच संसाराचा विनाश केलाय?
पण स्नेहाने त्यावेळी मला फोन करून हे सगळं का नाही सांगितलं? काय हेतू असावा तिचा? तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी काय करून बसलो? हे काय झालं माझ्याकडून? हे काय झालं माझ्याकडून? हे काय करून बसलोय मी? काय करून बसलो? हो, आपण जसा विचार केला होता अगदी तसंच झालंय. मी घरी परत आले आहे. हो, माझ्या येण्यामुळे भाऊजी तसे नाखुश तर नक्कीच होते, पण ते करणार तरी काय? त्यांना ह्या गोष्टीची चिंता आहे की आता ह्या घराची देखभाल कोण करणार. नाही बाबा, कुठलाच मुद्दा आड नाही आला. आधीच्या सगळ्या गोष्टी पुरून टाकल्या. हो, मला भाऊजींची माफी तर तेव्हा मागावीच लागली, पण म्हणून काय झालं? आपल्या उद्दिष्टांसाठी असे छोटे मोठे समझोते तर करावेच लागतात. नाही, कोणालाही काहीही शंका नाही येणार. बस रितिकाच्या बाबतीत थोडीशी काळजी वाटते मला, की ती जुन्या गोष्टी उगाळून सर्वांसमोर ठेवून पुन्हा नाजाब विचारू. पण मी सगळं काही सांभाळून घेईन. काहीही ठाऊक नाही होणार. तुम्ही काळजी नका करू. रिझल्ट फार लवकर मी तुमच्या समोर आणेन. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे जीवन सार.